तलाठी कार्यालयात खासगी इसम न ठेवण्याच्या आदेशाला केराची टोपली. खासगी इसम करतायत सर्वसामान्यांची लूट. राज्यात अनेक तलाठ्यांनी आपल्या हाताखाली शासकीय कामकाज करण्यासाठी खासगी व्यक्तींची परस्पर नियुक्ती केली असल्याची तक्रार राज्य लाचलुचपत विभागाच्या वतीने शासनाकडे करण्यात आली होती. महसूल विभागाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर कक्ष अधिकाऱ्यांच्या वतीने अखेर अशा प्रकारचे वर्तन करणाऱ्या तलाठ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय. राज्य अप्पर महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांनी सापळा पडताळणी कारवाई दरम्यान तलाठी हे त्यांचे शासकीय कामकाज एखाद्या खासगी कार्यालयातून करतात, तसेच त्यांची शासकीय कामे करण्यासाठी अनधिकृतपणे खासगी व्यक्तींची नियुक्ती केली आहे. अशा व्यक्तीकडून शासकीय कामे करवून घेतली जातात, तसेच खासगी कार्यालयात शासकीय दस्तावेज ठेवतात. ही बाब कारवाईसाठी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्या अनुषंगाने कक्ष अधिकारी यांनी आदेश दिले आहेत की महाराष्ट्र जमीन महसूल संहितामधील तरतुदीनुसार ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या नमूद केलेल्या आहेत. सदर कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडताना ग्राम महसूल अधिकारी यांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 अन्वये प्रत्येक शासकीय कर्मचारी अधिकारी यांनी त्यांचे कर्तव्य पालन करताना वर्तणूक विषयक नियम विहित करण्यात आलेले आहेत. सदर नियमांचे पालन प्रत्येक शासकीय कर्मचारी अधिकारी यांनी करणे आवश्यक आहे. याबाबत नगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते देवकर भाऊसाहेब अहिलाजी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन नगर शहरातील सावेडी नवनागापूर या तलाठी कार्यालयामध्ये खासगी इसम पाहत असून या खासगी इसमांकडून सर्वसामान्य नागरिकांकडून छोट्या मोठ्या कामांसाठी अवाच्या सव्वा पैसे वसूल करत असल्याची तक्रार केली आहे. हे नागरिक पैसे देत नाहीत, त्यांचे काम करण्यास विलंब केला जातो. याबाबत तलाठी कार्यालयातील अधिकाऱ्यांना सांगूनही ते या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अशा खासगी इसमांवर कारवाई व्हावी अशी मागणी देवकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.